काल या विषयावर एक भूमिका मांडली होती. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये व त्यांच्या गटाच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये संधी बसल्या. भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते. खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला माहित नाही. तिथे शिंदे आणि भाजप महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात. म्हणजे जे काय ते इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं, हे माझं मत आहे. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू. राजू सांगितलं राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगूनच हे सगळं झालं. राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करता का? नाही. जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं त्या स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाची कल्पना नाही.